हाय हॅलो सगळ्यांना, शुभ सकाळ. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. तर स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. म्हटलं आज व्हिडिओची सुरुवात सकाळी देवपूजेपासूनच करावी. जी माझी रोजची देवपूजा असते तीच मी तुमच्यासोबत आज शेअर केलेली आहे. जोपर्यंत माझी देवपूजा होत नाही तोपर्यंत मला काही मनाला शांती भेटत नाही. आणि देवपूजा केली. आज नाश्त्यामध्ये मस्त पोहेच बनवले होते. तसं हा व्लॉग रविवारच्या दिवशीचा आहे म्हणून आज नाश्ता बनवला होता. बाय द वे, नाही तर रोज आमच्या घरामध्ये नाश्ता काही बनत नाही आणि आज नाश्त्यामध्ये पोहेच बनवले होते. आणि दर शनिवारी मी आठवड्याचा बाजार घेऊन येते. तर काल संध्याकाळी खूप उशीर झाला होता म्हणून काही नीट करून ठेवला नाही. किलो मिळाले वाटाणे, 2 किलो परत घेऊन आले. स्टोर करायला सुरुवात करणार आहे मी आता. आणि आता वाटाणे इतके स्वस्त झाले आहेत, अगदी 25 रुपये किलोच मला मिळाले. तर 2 किलो मी घेऊन आली आणि आता स्टोर करायला सुरू करणार आहे. कारण की मग शेवटी खूप जास्त महाग होतात. तर आता सगळा भाजीपाला नीट करून मला ह्या डब्यांमध्ये भरून ठेवायचा आहे. हिवाळ्यामध्ये तसं पाहिलं तर भाजीपाला खूप जास्त स्वस्त मिळतो आणि ताजा मस्त फ्रेश हिरवा गार भाजीपाला मिळतो. आणि एवढ्या ताज्या भाज्या बघून मला तर काही राहत नाही आणि मी सगळा भाजीपाला घेऊन येते. पण घरी आल्यावर मात्र याला सोलायचा, नीटनेटका करायचा आणि मग ठेवायचा. खूप जास्त कंटाळा येतो. खूप टाइम टेकिंग काम आहे हे. जेवढा वेळ ह्या भाज्या नीट करण्यामध्ये जातो तेवढ्या वेळामध्ये आपली बरीचशी कामे होऊ शकतात. पण आता काय करणार, हिरवा भाज्या खाणे ही तेवढेच जरुरी आहेत ना. आणि पहा, जेवढी भाजी आणतो त्याहून अर्धा तर यामधला कचराच निघतो. भाजी तर अर्धीही निघत नाही, अगदी थोडीशीच निघते. पहा, एवढे 3 किलो वाटाणे आहेत आणि वाटाण्याच्या पेक्षा जास्त तर त्याचा कचराच आहे. एवढा कचरा जरी आपण गाईला दिला तर किती मस्त पोट भरेल नाही का गाईचं. पण आता इकडे जास्त गायी दिसत नाही म्हणून सगळं कचरा पेटीमध्येच टाकावा लागतो. तर चला, माझ्या चॅनलवरती ह्या वर्षीचा हा शेवटचा व्हिडिओ राहणार आहे आणि उद्यापासून आपलं नवीन वर्ष सुरू होणार आहे. म्हणजे 2026 सुरू होणार आहे. तसं तर सगळ्यांसाठी नवीन वर्ष बदलत असते, पण आपल्या गृहिणीसाठी फक्त कॅलेंडर बदलते, तेच आपलं नवीन वर्ष असते. आज आपण मस्त तिरंगी बिर्याणी करणार आहोत. त्यासाठी इथे मी बासमती तांदूळ 2 वाटी भिजत घातले. ह्या वाटीने भिजत घालून दिले म्हणजे 20-25 मिनिटं लागतात त्याला भिजायला. तोपर्यंत आपली दुसरी सगळी तयारी होते. भाज्या काय घेतल्या त्या दाखवून देते. 1 शिमला मिरची, 1 बटाटा, थोडे वाटाणे जास्तच घेतले कारण सीजन आहे आता. आणि फ्लावर घेतले, एवढं फ्लावरचे तुकडे घेतले. याला आपल्याला कापून घ्यायचे आहे. कसे कापायचे ते मी दाखवतेच तुम्हाला. आता इकडे पाणी उघडं ठेवून देते म्हणजे तोपर्यंत आपल्या भाज्या कापल्या जातात. इकडे टीव्ही चालू आहे म्हणून टीव्ही बघताय म्हणून तुम्हाला टीव्हीचा आवाज येतोय. फ्लावरचे असे थोडेसे मोठे तुकडे करायचे म्हणजे ते छान लागतं खायला. तर यामध्ये तुम्ही गाजर किंवा फणसी घालू शकता, पण आमच्या इथे गाजर कोणाला आवडत नाही. घातलं की गोड लागतो थोडासा, त्यामुळे मी नाही घातलं. जेवढ्या भाज्या आपल्या घरात आवडतात तेवढ्याच घालायच्या. सगळ्या भाज्या कापून झाल्या, याला स्वच्छ धुवून घ्यायच्या. आता भात शिजवण्यासाठी मी पाणी उकळायला ठेवलं आहे. त्यामध्ये आपल्याला 1 पडी भरून तेल घालायचं आहे म्हणजे भात आपला मस्त सुटसुटीत होतो, अगदी चिकटत नाही एक दुसऱ्याला. आणि थोडं मीठ पण टाकायचं
म्हणजे भात आपला अडणी लागत नाही. तर 1 चमचा भरून मीठ घातलेलं आहे मी. तांदूळ थोडे जास्त आहे ना आपले, 2 वाटी भरून, म्हणून मीठ घातलं आहे 1 चमचा. आणि आता यामध्ये आपल्याला थोडे खडे मसालेसुद्धा घालायचे आहे, ज्यामध्ये घेतलेले आहे मी 4 लवंगा, 4 काळी मिरी, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 चक्रफूल घेतलेलं आहे. एवढे आपल्याला खडे मसालेसुद्धा टाकायचे आहे या पाण्यामध्ये. 4 मिरी, 4 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 चक्रफूल घेतला आहे. आणि 2 तेजपत्त्याची पानंसुद्धा घालायची आहे आपल्याला ह्या पाण्यामध्ये. आणि 2 पानं मी अजून काढून ठेवली, जे की आपल्याला भाताला जेव्हा फोडणी देऊ ना तेव्हा लागणार आहेत. तर 2 अजून मी काढून ठेवली शिल्लक. आता हे पाण्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे, खडखडीत उकळू द्यायचं आहे. त्यानंतरच यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचे आहे. तांदूळ 20-25 मिनटं आधीच आपल्याला भिजत घालून ठेवायचे आहे. पाण्याला मस्त खडखडून उकळी आली आहे. पाण्याला मस्त अगदी खडखडून उकळी आल्यानंतरच आपल्याला हे तांदूळ घालायचे आहे, म्हणजे तांदूळ आपले लवकरच शिजतात. जास्तही शिजू द्यायचा नाही आहे, अगदी 70-80% शिजवायचा आहे आपल्याला हा भात. आणि तांदूळ जर 20-25 मिनटं आपण भिजत घालून ठेवले ना तर तो मस्त असं दाणेदार आणि फुलला जातो. तर याला फक्त आपल्याला 70-80% शिजवायचं आहे. कमी नाही शिजवायचं, फक्त 70-80% आपण याला शिजवून घेऊ. तोपर्यंत भाज्याने स्वच्छ धुवून ठेवून घेते. आणि पहा, भात आपला मस्त शिजलेला आहे. थोडासाच कच्चा आहे, जास्त कच्चा नाही, पण अगदी मस्त दाणा दाणा एक वेगळा झालेला आहे. आत्ता गरम गरम आहे म्हणून तुम्हाला असं दिसत आहे. आणि पहा, आपण जेव्हा दाबतो ना तेव्हाच थोडासा तुटतो, नाही तर असा तुटत नाही. एवढा मस्त शिजलेला आहे. आता आपण भाजीही करून घेऊ, म्हणजे जी आपण बिर्याणीमध्ये टाकतो ना तशा प्रकारची भाजी करून घेऊया. मी कुकरमध्येच ही भाजी करत असते. कुकरमध्ये केल्याने भाजी लवकर शिजली जाते. अद्रक, लसूण आणि मिरची तिन्ही वस्तू मी वाटून घेतल्या आहे. चला, आता कुकरमध्ये मी 3 चमचे तेल घातलेलं आहे. तर तेल थोडं जास्तच घालायचं, म्हणजे आपल्या भातातही होते. तर 3 चमचे तेल घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला फक्त जिरं घालायचं आहे, मोहरी घालायची नाही, फक्त जिरंच घालायचं आहे. त्यानंतर अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायची आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ही पेस्ट घातल्यानंतर. आणि 1-2 मिनटं याला कडसून घ्यायचं आहे, म्हणजे मिरचीचा कच्चेपणा सगळा निघून जातो. त्यानंतर धुतलेल्या सगळ्या भाज्या यामध्ये घालायच्या आहे. फ्लावर, बटाटा, वाटाणा, शिमला मिरची, जेवढ्याही भाज्या घेतल्या असतील त्या सगळ्या घालायच्या आहेत. छान अशा पहिले धुवून घ्यायच्या आहेत 2-3 पाण्याने. त्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला बेसिक मसाले घालायचे आहे, जसे की 1 चमचा मी लाल तिखट घातलेला आहे. त्यामध्ये मी हिरवी मिरचीसुद्धा घातली होती, म्हणून मी फक्त 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे, 1 चमचा धणे जिरे पूड घालायची आहे, अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. तर मी 1 चमचा मीठ घातलं होतं. थोडासा मी हक्का नूडल्स मसाला पण टाकणार आहे, थोडा शाही बिर्याणी मसाला पण टाकणार आहे. पाणी अगदी थोडं टाकायचं आहे, नाही टाकलं तरी हरकत नाही, पण खाली जळायला नको म्हणून थोडं पाणी टाकते मी. बस, यापेक्षा जास्त नाही. ती लो फ्लेमवरती याला होऊ द्यायचं आहे, म्हणजे जळणार नाही अजिबात. आणि 5-10 मिनटात 5 मिनटातच होऊन जाते भाज्या शिजायला, एवढा वेळ लागत नाही. अगदी लो फ्लेमवरती होऊ द्यायचं आहे. आता हे शिजते आहे, भातही थंड होतोय, तोपर्यंत मी दिवावरती करून घेते. याचे 3 हिस्से करायचे आहे, कारण मी याच्यामध्ये कलर टाकणार आहे, त्यासाठी याचे मी 3 हिस्से करते. तर चला, मी भातामध्ये रंग टाकणार होते म्हणून मी याचे 3 हिस्से करत आहे. तुम्हाला रंग टाकायचा नसेल तर तुम्ही केसरवाला दूधही टाकू शकता किंवा असंही बनवू शकता, पण मी रंग टाकून नेहमी बनवते, कारण थोडंसं वेगळं कलरफुल वाटते ना, तर खायलाही चांगलं वाटते. म्हणून तसा रंग नाही टाकला तरीही काही हरकत नाही. पण चला, मी आता 3 हिस्से करत आहे. एकामध्ये मी टाकणार आहे पिवळा रंग आणि एकामध्ये टाकणार आहे मी हिरवा रंग, आणि एक हिस्सा मी असाच ठेवणार आहे सफेद रंगाचा.
तर अशा प्रकारे मी 3 रंगाची बिर्याणी बनवत आहे. तर पहा, तसं तर बिर्याणीमध्ये तळलेला कांदाही टाकत असतात, पण माझ्या एका मुलाला आवडत नाही म्हणून मी काही कांदा घालत नाही. याला असंच राहू दे साईडवरती. दोनमध्ये एकमध्ये मी पिवळा कलर टाकणार आहे, एकमध्ये हिरवा कलर टाकणार आहे. तर पहा, जसं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे एकामध्ये पिवळा रंग टाकणार आहे आणि एकामध्ये मी हिरवा रंग टाकणार आहे. थोडासा चिमूटभर रंग घेतला, त्यामध्ये थोडंसं 1-2 थेंब पाणी घातलं आणि नंतर मग हा भातामध्ये घालायचा आहे आणि सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. भातामध्ये घातल्यावर लगेचच कलर पिवळा होऊन जातो. बघा किती छान रंग आलेला आहे नाही का, पिवळा दम. आणि तसंच आता दुसऱ्यामध्ये सुद्धा मी हिरवा रंग मिक्स करणार आहे. चला, आता मी आपली अधुरी राहिलेली गोष्ट पुरी करते. तर मी म्हणत होते सगळ्या लोकांसाठी नवीन वर्ष बदलते, पण आपल्या गृहिणीसाठी कसलं ते नवीन वर्ष बदलते? तीच आपली रोजची कामे असतात जी कधीही सुटणार नाही. कितीही नवीन वर्ष येवो आणि जावो, तोच स्वयंपाक, तीच धुणं भांडी, तीच झाडू आणि लादी पुसणं आणि रोजची तीच सकाळची धावपळ आणि संध्याकाळची धावपळ असं असते आपलं. आपल्या स्त्रियांसाठी फक्त कॅलेंडरचे पानं बदलतात, दुसरं काहीही बदलत नाही. वर्षाच्या शेवटच्या दिवशी कितीतरी संकल्प आपणही घेतो, पण महिन्याच्या शेवटच्या दिवशी मात्र सगळे संकल्प आपले तुटलेले असतात. चला, असो, ही तर आपली रोजचीच कहाणी आहे. भाजी पण शिजलेली आहे. त्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं, तेल अजिबात टाकायचं नाही. आता एका जाड बुडाच्या कढईमध्ये मी 1 ते 1.5 चमचा तूप घातलेला आहे आणि तेच खडे गरम मसाले घातलेले आहेत. 2 वेलची, 2 मिऱ्या, 2 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा आणि 2 तेजपत्र असे मसाले घातलेले आहेत. त्यानंतर आपल्याला आता लेयर्स करायचे आहे. तर पहिल्या लेअरमध्ये मी हिरव्या कलरचा भात टाकलेला आहे. आता त्यावरती आपल्याला भाजी घालायची आहे. अर्धी भाजी घालायची आहे, सगळी घालायची नाही. थोडीशी भाजी आपल्याला अशा प्रकारे पसरवून घालायची आहे. त्यानंतर आता दुसऱ्या भाताची लेयर करायची आहे. तर दुसऱ्या भाताची लेयर मी पिवळ्या भाताची करणार आहे. तर ज्या कलरची लेयर्स तुम्हाला करायची असेल त्या कलरची करू शकता. मी आधी हिरव्या कलरची लेयर केली, त्यानंतर वरती मी पिवळा भात टाकलेला आहे. आता सगळाच टाकून देते मी आणि त्यानंतर याच्यावरती पुन्हा भाजीची एक लेयर द्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला जेवढ्या भाताचे कलर आपण केलेले आहेत तेवढी लेयर करायची आहे. आता पुन्हा थोडी भाजी घालायची. आता ह्यावेळेस मी सगळीच भाजी घालून देणार आहे, कारण की आता एकच लेयर आपली बाकी आहे. सगळी भाजी घालून घेईल आणि त्यानंतर याच्यावरती आपल्याला पांढऱ्या कलरचा जो भात आहे त्याची लेयर करायची आहे. आता ह्यावरती मी सगळाच भात घालून घेणार आहे आणि पांढऱ्या भाताची लेयर केल्यानंतर त्यावरती आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे आणि तुम्हाला तळलेला कांदा घालायचा असेल तर त्याच्यावरतीच आपल्याला लेयर करून घ्यायची आहे. थोडा वेळ याला होऊ द्यायचा आहे, ती 2-3 मिनटं, कारण आपली भाजी शिजलेली आहे, भातही शिजलेला आहे. फक्त 2-3 मिनटं याला होऊ द्यायचं आहे, जास्त होऊ द्यायची गरज नाही आहे. आणि पहा, आपली भाजी ही शिजलेली होती आणि भातही आपला 80% शिजलेलाच होता, म्हणून 2-3 मिनटंच आपल्याला याला गॅसवरती ठेवायचं आहे, तेही अगदी मंद आचेवरती. आणि पहा, मस्त आपली बिर्याणी बनून तयार झालेली आहे. आता याला तुम्ही बिर्याणी म्हणा किंवा पुलाव भात म्हणा. आता तुम्ही असंही खाऊ शकता याला एक कडचीने घेऊन, पण मी काय करते ना, मी सगळाच याला मिक्स करून घेते. कारण तसं काय होते ना, मग एका घासामध्ये भाजी येते, एका घासामध्ये येत नाही. तसं काही आमच्या घरात कुणाला आवडत नाही, म्हणून मी काय करते, सगळा भातच मिक्स करून घेते, म्हणजे सगळा भात पूर्ण कलरफुल होऊन जातो. पण ह्या बिर्याणीला आपल्याला अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, नाहीतर याचे दाणे दाणे तुटूही शकतात. त्यानंतर याला अख्खी मिक्स करून घेते, नंतरच जेवायला वाढतात. मी जर थोडी अशी काढून दिली तर तुमची मर्जी आहे. आमची तर अशी मिक्स करूनच देतात, कारण मग ते एका घासामध्ये भाजी येते, एका घासात नाही येत. त्यासाठी मी सगळी मिक्सच करून टाकते आणि असेच खातात आमच्या घरात. आणि पहा, मस्त आपली कलरफुल बिर्याणी बनून तयार आहे. यावरती तळलेला कांदा घातला ना की अजून छान टेस्ट येते, पण आमच्या घरामध्ये माझा एक मुलगा आहे ना, त्याला आवडत नाही, मग त्याच्या एकट्यासाठी वेगळी काढा, यासाठी मी टाकतच नाही. अशी ही टेस्ट छानच लागते. आता तुम्ही म्हणसाल याला काही बिर्याणी म्हणतात का? बिर्याणी तर मला माहिती आहे, दहीमध्ये मसाले मिक्स करून जे आपण दम देतो ना, तशा प्रकारची बनवत असतो, पण आमच्या घरामध्ये मी आधीपासून अशीच बनवते आणि अशीच आमच्या घरामध्ये आवडते. तर ज्या त्या घरामध्ये जशी टेस्ट आवडत असते त्या प्रकारची बनत असते.
आता भलेही तुम्ही याला बिर्याणी म्हणा किंवा पुलाव भात म्हणा, आम्ही तर याला बिर्याणीच म्हणतो. आणि यासोबत आम्ही काही रायता वगैरे करत नाही, असंच पापड ताक असं असते, म्हणजे छान असं जेवण होते आमचं. चला आता पोटभरीचं जेवण तर झालं, आता फक्त किचन आवरायचं राहिलं होतं, तर अख्खं किचन ही क्लीन करून घेणार. आणि हीच आपली रोजची तीच कामं आणि तीच आपण. तर चला, वर्षाचा हा आजचा शेवटचा दिवस आहे आणि कालपासून नवीन वर्ष लागणार आहे. तर चला, आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच थांबवते. अपेक्षा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.